रिक्षा रिक्षा काय करू? इकडे जाऊ की तिकडे? काय फरक पडतोय मीरा? कुठे गेलीस तरी सगळे रस्ते सारखेच आहेत तुझ्यासाठी. हो बाई थांबा, कुठे चाललेत? नाही म्हणजे एवढ्या रात्री तुम्ही एकटा दिसता म्हणून विचारतोय. कुठे जायचंय तुम्हाला? हो अशा रात्री बेरात्री एकट्या फिरू नका. बर माझी काही मदत हवी आहे का तुम्हाला? नाही नाही म्हणजे नाही म्हणजे कोणी बरोबर आहे का? नवरा वडील? हो आहेत ना. हे काय मागावून येत आहेत. मी ते सामान घेऊन जरा रिक्षा बघायला आले. अच्छा अच्छा मग ठीक आहे, ते येईपर्यंत मी थांबतो तुमच्या बरोबर. नाही नाही सर, खरंच गरज नाहीये. थँक्यू. अच्छा नक्की? हो बर ठीक आहे. पुढे रिक्षा दिसली तर मी सांगतो थांबायला इकडे. हा चला घ्या काळजी. हा रिक्षा 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 एक मुलगी मदत मागते, थांबता येते का? रिक्षा आधी मदतही करता येत नाही या माणसांना. राहू दे ग मीरा, शांत हो. कोणी मदत नाही करणार आहे तुझी. तुझा मार्ग तुला स्वतःलाच निवडायचा आहे. तुम्हाला काही मदत हवी आहे का? नाही. कुठे सोडायचंय का? हे बघा आता इथे कुठलंही वाहन मिळणार नाहीये. हो पण बॅग घेऊन चाललाय कुठेतरी बाहेर गावी जायचं का? बस स्टँड वर जायचंय? ऍक्च्युली मला एसटी स्टँड पर्यंतच जायचं होतं. चला मी सोडतो तुम्हाला, बस स्टँड पर्यंतच सोडतो. नका काळजी करू, या बसा प्लीज.
एरियात तसा सुरक्षित आहे, पण रात्रीच्या वेळी रिक्षा मिळतच नाही तिथे. एरवी इथे बऱ्याच रिक्षा असतात, पण गरजेच्या वेळी कोणी थांबतच नाही. या इथे मागे बऱ्याच रिक्षा असतात. तसे रिक्षावाले आता ओळखीचेही झालेत माझ्या ओळखीचे आहेत म्हणून ठीक आहे, पण बाकी जॉबवर जाणाऱ्या मुलींना खूप त्रास होतो. म्हणजे इतक्या रात्री रिक्षा मिळाली नाही तर घरी जाणार कशा ना त्या. मग त्यांना असंच कोणाची तरी मदत घ्यावी लागते. आणि हो, दरवेळी तुमच्यासारखे कोणीतरी चांगला माणूस मदत करेलच असं नाही ना. तुम्ही काहीच बोलत नाही आहात. अनोळखी माणसांची फालतू गप्पा मारत नाही मी. सॉरी. तुम्ही प्लीज इथे गाडी थांबवा, मी जाईन माझी. एक्सक्यूज मी, तुम्ही प्लीज गाडी थांबवा, मी जाईन. अहो मी तुमच्याशी बोलते, तुम्ही प्लीज गाडी थांबवा. हे बघा, इथून एसटी स्टँड बराच लांब आहे. तुम्ही शांतपणे बसा बघू. तुम्ही काय घर सोडून पळून जाताय का? मी नाही. मी माणसाचा चेहरा पाहून लगेच ओळखतो बरं का. असं खरंच काहीही नाहीये. मी माझ्या मैत्रिणीकडे चालले, एक इमर्जन्सी आहे म्हणून. हे बघा, मी तुम्हाला मदत करू शकतो. नाही नाही, तुम्ही मला फक्त बस स्टँड पर्यंत सोडा. तीच खूप मदत झाली तुमची. आणखी काय मदत करणार तुम्ही माझी? मी तुमची कसलीही मदत करू शकतो आणि त्याच्या बदल्यात हवं ते मागूही शकतो. घाबरू नका, गंमत केली मी तुमची. तुम्ही मला तुमचा मित्र समजा, म्हणजे तुम्हाला माझी कसलीच भीती वाटणार नाही. हे बघा, एवढ्या रात्री तुम्हाला कुठलीही गाडी मिळणार नाही. तुम्ही माझ्या घरी चला. गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही घराच्या आत येऊ नका. मी तिथे माझ्या ड्रायव्हरला तुमच्या बरोबर देतो. तो तुम्हाला हवं तिथे नेऊन सोडेल. अहो नाही नाही, खरंच त्याची काहीही गरज नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. काळजी करू नका. मी चांगल्या मनानं तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करतोय. अजिबात विचार करू नका. कुणास ठाऊक, मी मदत केली तर तुमचं आयुष्य कायमचं बदलूही शकतं. थँक्यू, पण आणखी त्रास नको तुम्हाला. नाही, त्याची काळजी करू नका. मी कोणाचाही कसलाही त्रास करून घेत नाही, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. सॉरी, पण एक विचारू का? कोण आहात तुम्ही? म्हटलं ना, तुमचा मित्र समजा. हो, पण तरी कोण? म्हणजे नाव? मी देवाशिष कामत, कामत फूड्स अँड हॉटेल्सचा मालक.
मीरा, हे मीरा. ऐका, तुम्ही घाबरलात का? हो सॉरी सॉरी सॉरी. काय झालं, माझं थोडं थोडं डोकं दुखायला लागलं, तेवढ्यात मला मेडिकल स्टोअर दिसलं, म्हणून मी अशी अचानक गाडी थांबवली. आय एम सॉरी. मी पटकन गोळी घेऊन येऊ? ठीक आहे, म्हणजे तुम्ही नाही म्हणालात तर तसं तसं करू. नाही नाही, तुम्ही प्लीज जा. ते अचानक गाडी थांबवली ना, म्हणून जरा तुम्ही जा ना, प्लीज जा. ओके थँक्यू. मी आलोच, पटकन आलो. ग्लव्स? याच काय करत असेल हा माणूस? अरे देवा, हा नेमका आहे तरी कोण? खरंच सांगत होता ना की कोणतरी भलताच माणूस आहे हा. काय करू, काही कळतच नाहीये. काही बरं वाईट तर करणार नाही ना माझा? नाही नाही, नको, आपण निघायला हवं. अरे, दरवाजा उघडा कसा? मीराला हाक मारली तरी ती आली नाही. पाहू का काय? नाही, जाऊ दे. थकून झोपली असेल बिचारी. तुम्ही असं घाबरलात का? हो सॉरी सॉरी, मी गाडी लॉक करून गेलो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. काय झालं, मला ती सवय लागली हाताला, गाडीतनं बाहेर पडलं की आपोआप लॉक करतो मी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही पाणी पिता का? घ्या घ्या घ्या, पाणी प्या. अहो साधं पाणी आहे ते, प्लीज बिंदास प्या. आणा इकडे, आणा. नाही,
आता प्या प्या. तुम्ही नका हो काळजी करू. प्या प्या. ओ माय गॉड. याला घाबरला तुम्ही. मग तुम्ही हे पाहिलं नसेलच. हा? या सगळ्या गोष्टी मला सांभाळाव्या लागतात. हॉटेलचा मालक आहे ना मी. खुर्चीत काय कोणी बसतो, खुर्ची टिकवणं फार महत्वाचं. खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. अहो मी स्वतः डिश कधी कधी सर्व करतो. किचन मध्ये जाऊन स्वतः डिश बनवतो. हा सगळं आमच्या प्रोफेशनचा भाग आहे. आम्हाला हे सगळं ट्रेनिंग दिलं जातं. त्याशिवाय सुरुवातच करता येत नाही. ओ तुम्हाला काय वाटलं म्हणजे हे घालून मी का? खरंच नाही असं काही. तुम्हाला पटलंय ना आता? हा काय आणखीन पटण्यासाठी काय करू? नाही नाही, पटलंय मला. ना प्या घ्या, पाणी प्या. मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं हो. तुम्ही टीचर आहात का? तुम्ही संस्कार वर्गामध्ये येत होतात का? मी इथेच उतरते. मी जाईन इथून. हो नाही, प्लीज घाबरू नका. हो प्लीज प्लीज. हे बघा, मी तुम्हाला ओळखलंय किंवा आपण दोघं अशा परिस्थितीमध्ये भेटलोय हे आपल्या दोघांव्यतिरिक्त कोणालाही कळणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. नका काळजी करू. थँक्यू. हसा ना जरा एकदा. बरं, हसल्यामुळे बरं वाटेल. माझी मुलगी यायची तुमच्या संस्कार वर्गाला. तुम्ही असे पळून आलात एकट्या. तुम्हाला भीती नाही वाटली? आजकालचे दिवस किती खराब आहेत हो. कोण काही आपल्याला करेल, आपला गैरफायदा घेईल, आपल्याला काहीतरी गाजर दाखवेल, काय वाटेल ते होऊ शकतं. आता परवाचीच गोष्ट. त्या मुलीला मारून टाकलं हो सर. बापरे, ते भयंकर होत होते. नाही म्हणजे तुमच्यासारखीच होती, सुंदर, एकटी. तिनेच लिफ्ट मागितली होती. पण हे सगळं असं झालं. असा कुठलाही विचार करू नका असं म्हणायचंय मला. रिलॅक्स. अहो गंमत केली मी थोडीशी.